पोरगी लई गुणाची हाय बघ, मनानं सरळ, साधी आणि समजूतदार. एवढ्या लहान वयात एवढा समजूतदारपणा मी कुणाच्यात बी बघितलं नाही. पाठकबाई लई चांगले आहेत म्हण, शाळेतल्या पोरांकडनं ऐकलंय म्या. एक डाव गाठ पडावी असं मनात होतं बघा, ते आज पडणार बघा. राणा बी आज लय हरकलाय बघ, समज त्याच्या मनासारखं व्हावं. शारदे, तू कपाटातनं साडी काढलीस ना? होय, ठेवल्या नव. पण गोदक्का, वहिनी साहेबांनी तर झणझणीत जेवण बनवायला सांगितलंय. ते सोसल ना पटकबाई ना? अगं तुम्ही ते काय चायनीज काय केलाय सा ना? होय, नेहमीच की आपलं शेवयांची खीर बनवल्या, त्याला चायनीज म्हणायचं. आणि ते दुसरं काय म्हणतात? अहो, डाळीला मारलाय तडका, त्यालाच पंजाबी म्हणायचं बघा. चायनीज आणि पंजाबी जेवणाची बातच काही औरे बघ. तरी बरं, आम्ही सांगितलं म्हणून एवढं केलं तरी, नाहीतर ते पाहुण्याला काय जेवाय घातलं असतं ग चंदे? पिठलं भाकरी आणि नेहमीची शेवयाची खीर, दुसरं काय? आज काय काय केलंय गोदक्का? तुम्ही सांगितले ते समज केलंय जी. हे बघा की. राहू द्या राहू द्या, उगा आम्हाला कामं दावाय जाऊ नका. आमच्यासाठी एवढं मनापासून कराय हात झडत्यात काय हो तुमचं? रोजच्या सारखंच केलंय जी. रोजच्या सारखं? आज एवढं हरकून टुम्म झालायसा ते काही कळत नाही वय आम्हाला. बरं, झणझणीत रस्ता करायला सांगितला होता आम्ही, काय झालं त्याचं? ते बी केलंय जी. आता ती मास्तरीन आली की जोड्या जुळवा खेळत बसू नकासा. भजन कीर्तन करण्याचं वय आहे तुमचं, ते जरा ध्यानात ठेवा. या घरची सून म्हणून पाहुणचार करण्याचा मान फक्त आमचा आहे. तेव्हा तुम्ही उगं पुढं पुढं करू नकासा. आणि हे समजा ध्यानात ठेवा, नाही तर काही सांगितलंच नाही असं म्हणशीला. आज पाहुणी हाय, पण उद्या जेव्हा अंजली ह्या घरची सून म्हणून ह्या घरात येईल तेव्हा कळल सगळं खरा मान कुणाचा. लावू का? असाच लावू ना? आता काय करायचंय? आता आपण ड्राय स्टफिंग दुसरं काय करणार आपण त्यात? आपण ह्याच्यात मेयोनीज न टाकता बाकीचे सगळे साहित्य टाकायचे. अच्छा, हे सगळं. ऋतू, माझा तर विश्वासच बसत नाहीये. म्हणजे अगं बहिणी आमचं लग्न व्हावं म्हणून किती प्रयत्न करत होती, आणि ते सगळं करताना की शिवच्या आम्हाला माहिती पुरवते. नाही, मला नाही वाटत. गौरी खूप चांगली असतो म्हणून तुला सगळं जगत चांगलं दिसतं, पण शिव उगाच बोलला असेल का? त्याच्यावर विश्वास नाहीये का तुझा? शिववर पूर्ण विश्वास आहे मी माझा, पण तो आता हे जे काही करतोय ना, म्हणजे निशा बहिणी समोर त्या राधिका सोबत फिरण्याचं नाटक वगैरे, ते त्याचा काही उपयोग होणार नाहीये. अगं असं कसं म्हणतो? अगं नीलिमा, जतीन भाईंचा कॉल आहे. हो माहितीये, रिसीव्ह कर ना. अगं बघ, कट झाला. आता तू रिसीव्ह केला नाहीस म्हणून ते मला करतील. अब पुन्हा आला बघ, घे बघू. पण हे एक ना एक दिवस घडणारच होतं. आता मला कळलं, तुम्ही 2 दिवस झाले काय सांगत होता ते. बनू हे संकेत असतात आणि हे ठरवून येत नसतात. मी बाहेर तुमची वाट बघते.